तर नमस्कार मित्रांनो, मी आनंद कुमार आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो जस्ट फॉर युअर लोन सर्व्हिसेसमध्ये. मित्रांनो, आज स्पेशली आपण आलोय मिस्टर श्रीसागर सरांना भेटण्यासाठी त्यांच्या साईटवरती जिथं बांधकाम चालू आहे आणि यांचं एक आपण जबरदस्त प्रकारे एक लोन झालेलं आहे त्यांचं आपल्या कंपनीमधून. आज त्यांचं आपण मनोगत बघण्यासाठी जिथं आलं, प्लस त्यांचं बांधकाम कसं चालू आहे हे बघण्यासाठी आलोय. आजचा हा पहिला व्हिडिओ असा असणार आहे की तुम्हाला लाईव्ह त्यांचं बांधकाम सुद्धा दिसणार आहे. तर श्रीसागर सर, नमस्कार. नमस्कार सर. सर, तुमचं सगळ्यात पहिले स्वागत करतो जस्ट फॉर यू मध्ये. तुमचा एक अनुभव बस एक आज बघायचा होता की आपल्याला की कशा पद्धतीने तुमचं लोन झालं आणि कशी तुम्हाला सर्व्हिस वाटली. तर प्लीज सर, एकदा तुमचं मला पूर्ण नाव सांगू शकता? माझं नाव पूर्ण सचिन शिवलिंग क्षीरसागर, राहणार चंदनजिरा, सुंदरनगर, जालना. ओके. आणि सर, तुम्ही आमच्या कंपनी सोबत नेमकं कसं जुटले? मी फेसबुकवर तुमचं पाहिलं होतं ऍड वगैरे. क्या बात आहे, बढिया. हा, त्याला मग जर जालन्याचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर होता, त्याला कॉन्टॅक्ट केला, ऑफिसला भेटलो. ओके, जालन्याच्या ऑफिसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट जालन्याच्या केला. ऑफिसला ओके. ज्यावेळेस तुम्ही ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट केला, हम्म. तुम्हाला तिथं बोलवलं, त्यावेळेस तुम्हाला कसं म्हणजे माहिती वगैरे कशी देण्यात आली, काय देण्यात आली? माहिती वगैरे मला म्हणजे एकदम सोप्या रीतीने त्यांनी सांगितलं समजून, किंवा काय काय प्रोसिजर राहील. त्यांनी पूर्ण क्लिअर ट्रान्सपरंट एकदम सांगितलं की बाबा नाही, खर्च वगैरे. खर्च सांगितला की बाबा इतका इतका खर्च येईल, हे डॉक्युमेंट लागतील. ओके. एकदम सोपे डॉक्युमेंटचाही काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि पूर्ण सगळं ओके, व्यवस्थित ओके, आहे एकदम. आणि सर, मला असं वाटतं की तुमचं ऑलरेडी एक दोन ठिकाणी तुम्ही पहिले लॉग इन पण केली होती केस. हो, 2 ठिकाणी लॉगिंग केली टाकली होती. होती. ते थोडंसं रिजेक्शन झालं होतं आणि ओके, एका ओके. ठिकाणी लोन ही अमाऊंट कमी सांगितली होती त्यांनी. अच्छा, लोन अमाऊंट कमी हा. सांगितली होती. मला वाटतं आपली लोन अमाऊंट किती झाली सर? 35 लाख झाली का? हो, 35 लाखाची. ओके, ओके. 35 लाखाचं लोन झालं. मला वाटतं तुमचे पहिले 2 टप्पे पण मिळाले वाटतं. एक टप्पा भेटलेला टप्पा आहे, आता भेटलेला दुसरा टप्पा रेडी हा, आहे. मित्रांनो, होम लोन मध्ये काय असतं मित्रांनो, की डायरेक्टली जर तुमचं 10 लाखाचं लोन झालं फॉर एक्झाम्पल, तर 10चे 10 लाख पहिल्या दिवशी भेटत नाहीत. जसं जसं तुम्ही बांधकाम वाढवणार त्या पद्धतीने तुम्हाला 3 ते 4 टप्प्यामध्ये चेक मिळत असतो. पण पहिला चेक मिळण्यासाठी तुम्हाला खालचं फाउंडेशन पूर्ण करणं हे गरजेचं आहे स्वखर्चाने. तरच मग वरचे बाकीचे 4 टप्पे तुम्हाला मिळतात. सर, मला हे सांगायचं आहे की बऱ्याच वेळेस बरेच लोक फेसबुकवर बघून आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, कारण आमच्या फेसबुकवर कंटिन्यू ऍड वगैरे जाहिराती चालू असतात. तर त्या लोकांना थोडंसं असं वाटतं की यार, हे लोन करतील नाही करतील, हे फेक आहेत किंवा मग काय आहे. तर या लोकांना तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक असं बसलेलं आहे, कारण काय मार्केटमध्ये भरपूर अशा फेक कंपन्या पण आहेत नाही आहे. कदाचित, कारण कस्टमरच आम्हाला सांगतात तेव्हा आम्हाला कळतं. बरोबर आहे. पण कसं आहे, त्यांच्या मनामध्ये एक धाकधूक राहते की यार, लोनला देऊ का नको यांच्याकडे डॉक्युमेंट्स. तर त्या लोकांना काय सांगसाल तुम्ही? नाही, एकदम जेन्युइन आहे, फेकचा काहीच विषय नाही. मी खुद जालन्यामध्ये, माझं नाव इथं आहेच आहे, सर्वांना माहितीच आहे. पण हे ओरिजिनल आहे की याच्यामध्ये फेक असं काहीच नाही. आणि एकदम इझिली आहे यांचं. काही म्हणजे असं इतर लोन जे करतात लोक, त्यांच्यासारखं असं अवघड प्रोसिजर काहीच नाही. एकदम इझी आहे आणि फास्ट आहे. आणि किती दिवसात लोन झालं सर तुमचं? माझं 1 महिन्यात लोन झालेलं आहे. 1 महिन्यामध्ये लोन झालेलं आहे. कदाचित 1-2 डॉक्युमेंट मागं पुढे राहिले हा, तर मग त्याच्यामुळे लेट. त्याच्यामुळे लेट होऊ शकतं, नाही तर हा. बाकी 1 महिन्यात मॅक्सिमम होऊन जात. मित्रांनो, ऍक्च्युली काय आहे की प्रत्येक लोन होण्यासाठी 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नंबर 1 म्हणजे तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे, आणि विशेष म्हणजे सरांचं विदाऊट आयटीआर लोन केलं. हो, माझं विदाऊट without आयटीआर मध्ये loan. त्यांना 35 लाख रुपये आपण लोन दिलेले. म्हणजे महत्वाचं काय की तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे आयटीआर नसतील तरीही पण आपण लोन करू शकतो. दुसरी गोष्ट महत्वाची, तुमची प्रॉपर्टी टायटल क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, तुमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते म्हणजे सिबिल. सिबिल हे तुमचं 700+ असणं गरजेचं आहे. जर एखाद्या वेळेस जर तुमचं कमी जास्त सिबिल, एखादा हप्ता बाउन्स झाला असेल, तर तुम्ही नक्कीच भेटा. त्याच्यावर काय करता येईल आपल्याला ते बघूया. तुम्ही बघू शकता मित्रांनो की सरांचं बांधकाम कसं झालेलं आहे. तुम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच आता. या सर, आपण बांधकाम बघूया यांचं. केलंय आतापर्यंत किती खर्च आला सर तुम्हाला पूर्ण? आतापर्यंत तर आता गेले, हे बेसमेंट तर आपण आपल्या पैशाने केलेले 10-12 लाखापर्यंत ते गेलेले. आणि हे आता वरचं जे ते 9 ते 10 लाख रुपये याला आता गेलेले सध्याच्या. ओके. बर, इकडे सलिया वगैरे सगळं येऊन पडलेलं आहे. हे काय, आता सलिया आपलं रेडीच आहे ना आपलं. इतका सलिया रेडी आहे आपल्याकडे. आता इतकाच अजून आणावं लागेल, म्हणजे मग कम्प्लीट होऊन जाईल. 2-2.5 टन अजून आणावं लागेल. खूप छान पद्धतीने सरांचं बांधकाम चालू आहे. पूर्ण हा जर व्ह्यू बघितला तर फार एकदम जबरदस्त वर्किंग चालू आहे. मित्रांनो, सरांच्या अशा सुंदर घरासाठी एक लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे असे नवनवीन रिव्ह्यू तुम्हाला मिळतील. सर, तुम्हाला जो आमच्या स्टाफने जसं आता सहकार्य केलं, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला 2 शब्द जर बोलायचे झालं तर काय बोलसाल सर आमच्या जस्ट फॉर युअर लोन सर्व्हिसेस बद्दल? स्टाफ खूप चांगला आहे आणि सर्व समजून सांगतात. ते असं काही तुमच्या मनात शंका असेल तर ते क्लिअरिफिकेशन योग्य पद्धतीने सांगतात, किंवा नाही हे डॉक्युमेंट असे पाहिजेत, किंवा हे डॉक्युमेंट अशा पद्धतीने द्या बाबा तुम्ही. त्याच्यामध्ये हे डॉक्युमेंट असं काही चुकी असतील काही, तर ते सांगून देतात क्लिअर, किंवा ह्या डॉक्युमेंटमुळे तुमचं होणार नाही. बरं. ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे, क्लिअर सांगणं की होतं किंवा नाही होतं. अच्छा. मी त्यांना क्लिअरली बोललो होतो मॅडमना की बाबा होईल का नाही होईल, तुम्ही क्लिअर सांगा. ते म्हणे होईल, 100% होईल. बरोबर. नाही, 10%चा
रिजेक्शनचे चार्ज जाते, बाकी 90% नाही, आणि ओके. रिजेक्शन का बरं होतं, कारण आम्हाला एक कस्टमर बोलतात आणि तिकडं जेव्हा बँकेचे व्हेरिफिकेशन वाले येतात तेव्हा ना. त्यांना वेगळे बोलतात. आता एक मला तुम्हाला विचारायचं होतं की आमच्या थ्रू जे काय बँकेवाले तुमच्याकडे येतात, बँकेचे मॅनेजर्स लोक, हम्म. तर त्यांनी तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट माहिती दिली किंवा त्यांनी व्यवस्थित तुमचे व्हेरिफिकेशन वगैरे केले, तुम्हाला काही अडचणी आल्या का त्यांना? नाही नाही, काहीच नाही. व्हेरिफिकेशनसाठी जे पण 2 व्यक्ती आले होते, हा हा. ते दोन्ही व्यक्तीने एकदम म्हणजे त्यांना आपण जे डॉक्युमेंट दिले त्या हिशोबाने त्यांनी व्हेरिफिकेशन केलं. मग त्यांनी त्यांच्या हिशोबाने मेजरमेंट वगैरे घेतल्या, तर काहीच प्रॉब्लेम नाही. ते म्हणे "बुवा नाही, तुम्ही जे डॉक्युमेंट आहे ते ओके, काही प्रॉब्लेम नाही." आणि सर एक आम्हाला जर कधी तुम्हाला मार्क द्यायचे असेल 10 पैकी, जसं की आता 5 मार्क दिले म्हणजे 1 ते 10 पर्यंत, जर 5 मार्क दिले तर समजा एक अवरेज सर्व्हिस आहे, 8 पर्यंत थोडीशी चांगली आहे आणि 10 मार्क म्हणजे एकदम छान सर्व्हिस, एकदम जबरदस्त, तर तुम्ही आम्हाला काय मार्क देऊ शकता सर मी कंपनीला? 10.10 देईन. 10 पैकी 10. हम्म. ओके ओके, धन्यवाद सर. धन्यवाद सर. मित्रांनो, सरांचं या पद्धतीने लोन झालेलं आहे आणि आपण जालन्यापासून जवळपास 50 किलोमीटरपर्यंत पूर्ण होम लोन 5 लाख ते 50 लाखापर्यंत विदाऊट ITR आपण देऊ शकतो मित्रांनो. आणि तुम्हाला लोनबद्दल, होम लोनबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याशी संपर्क साधून तुमचे डॉक्युमेंट वगैरे रेडी करा मित्रांनो. धन्यवाद.